साखळेकरांक शिवाजी महाराजांच्या तेंपावयली शस्त्रां पळोवपाची संद मेळ्ळी। शिवराज्याभिषेकाच्या निमतान साखळेच्या रवींद्र भवनात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दवरलेलें। कोर हेरिटेज, गोंय पुरातत्व संचालनालय, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स हांच्या जोड पालवान साखळेच्या रवींद्र भवनात हे प्रदर्शन जालें। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तेचें उक्तावण केलें। दिवचल तालुक्यांतले विद्यार्थ्यांक इतिहासाचें दर्शन घडोवपी हे प्रदर्शन दाखयात, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें। कोर हेरिटेजच्या राकेश राय हाणें प्रदर्शनांतल्या वस्तूंची भुरग्यांक वळख करून दिली। आणि हे खास करून आमचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट हांच्यानी हांगासर आयोजीत केला। फुडले 3 दीस हे एक्झिबिशन हांगासर आसतलें। पुराय ह्या परिसरांतल्या सगळ्या भुरग्यांनी ह्या एक्झिबिशनाचो येवन फायदो घेवचो आणि त्याच बरोबर ह्या अस्त्र आणि शस्त्रांच्या विशयी आमचे राकेश राव तुमकां डिटेलान सांगतले। बेश्टे पळयले म्हणून जायना की प्रत्येक हांगासर अस्त्र म्हणजे तलवार दवरला, धार दवरला, खंजीर दवरला, चिलखत दवरला, हाजे इम्पॉर्टन्स समजून घेवपाचें आनी प्रत्येक गोष्टी आतां तयार करूंक ना, ही शिवकालीन आसा, 16व्या शतकांतली आसा, 15व्या शतकांतली आसा आणि ही तेज्या वेळार जे छत्रपती शिवाजी महाराजांत वापरलेली आसा, संभाजी राजेन वापरलेली आसा, तेन्नाच्या मुघलांनी वापरलेली अशी वेगवेगळी आसा। तुम्ही भाग्यवान आसात। शिवराज्य अभिषेक फाल्यां 27 तारखे दीस आसा। शिवराज्य अभिषेकाच्या निमित्तान आमचे डायरेक्टरेट ऑफ आर्कोलॉजी आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट हांच्यानी दोगांयनी मेळून विशेष करून पुराय गोंयभरांतल्या भुरग्यांक हांगासर येवन हे पळयल्यार जाता। बट तुमी लकी आसात कारण तुमी सगळीं सांखळेन आहात। तुमकां हे इजिली पळोवपाक मेळटा। पळोवन घेवचें, शिकून घेवचें, समजून घेवचें, कारण हे सहसा पळोवपाक मेळना। खास करून राकेश राव जे आसात ते पुण्यातल्यान ती शस्त्र आणि अस्त्रां सगळें हांगा घेवन येयल्या। इथे हे प्रदर्शन कसलं आहे? शस्त्रांचं प्रदर्शन। हे नुसती शस्त्र नाही आहेत, हा सगळा इतिहास आहे। कोणत्याही शस्त्राकडे हिंसेचं साधन किंवा मारामारीचं साधन, लढाईचं साधन म्हणून आपण बघायचं नाही, याच्याकडे आपण इतिहास म्हणून बघायचं। कारण हे आपल्या पूर्वजांनी इतिहास निर्माण करण्यासाठी किंवा या साधनाने इतिहास निर्माण केला, म्हणून ही साधनं पूज्य आहेत। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाले, तलवारी, खंजीर, चिलखत, दांडपट्टा, बंदुकी असं सगळं बघायला मिळतंय। या सगळ्या शस्त्रांमध्ये तुम्हाला कलाकुसर दिसेल, धातुशास्त्र दिसेल, फिजिक्सचे वेगवेगळ्या आकाराचं महत्त्व दिसेल, केमिस्ट्रीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स दिसतील, भूगोलामध्ये डोंगर, दरी किंवा वाळवंट, पाणथळ भागा या सगळ्या गोष्टींमुळे शस्त्रावर झालेला परिणाम दिसेल। डोंगर दऱ्यांमध्ये आपल्याला प्लेनली जाता येत नाही, तिथे जंगल असतं, झाड असतात, दरी असते, आहे की नाही? तिथे तुम्हाला तलवारीसारखं साधन वापरता येत नाही। तिथे तुम्हाला काय वापरायला लागतं? धनुष्यबाण, कुऱ्हाड, भाला, ही 3 हत्यारं। एक केव्हाही लक्षात घ्या की कोणतंही शस्त्र हे मला वाटलं किंवा एखाद्या शस्त्र कारागिराला वाटलं म्हणून तयार करता येत नाही। तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर त्या शस्त्राचा आकार ठरतो। तुमची जमीन कशी आहे त्यावर त्या शस्त्रात वापरलं जाणारं साहित्य बदलतं। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या भारतीय शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहेत। हंबीरराव मोहितेन वापरिल्ली दांडपट्टा, राणी लक्ष्मीबाईन वापरिल्ली बंदूक, क्रांतिकारी मंगल पांडेन वापरिल्ली बंदूक आणि छत्रपती शिवाजी महाराजान राज्याभिषेक सुवाळ्या वेळार वापरिल्ले तरसादीचो हेतून आस्पाव आसा।